इकडे आहे तुम्हाला 7 वंडर. मित्रांनो पाहू शकता मित्रांनो कसला वर्ग. 50 रुपये पर पर्सन आहे. फुल टू पैसा वसूल. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे मस्त असा वंडर स्पार्कचा प्लॅन केलेला आहे आणि ऑलरेडी आलो आहोत. क्राऊड खूप आहे, भरपूर क्राऊड पाहायला मिळणार आहे. चला तर जाऊया, तिकीट वगैरे घेऊया आणि बघूया काय आतमध्ये पाहायला मिळतं. चला, एन्जॉयमेंट तर फुल होणार आहे. भरपूर राईड्स वगैरे आहेत, सो ट्राय करू एखाद दुसरी राईड करण्याचा पण. चला जाऊया. तर मित्रांनो तिकीट काढलेले आहेत ऑलरेडी. 50 रुपये अडल्टसाठी आहेत. 2 तिकीट काढले आहेत आणि हा आहे एंट्रन्स. आणि 7 वर्षाच्या पुढील आणि 12 वर्षापर्यंत यांना 40 रुपये आहे. सो 50 आणि 40 एवढाच आहे. प्लस पार्किंग पण त्यांनी दिलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता तिकीट काउंटर या साईडला पण आहे एक काउंटर आणि या साईडला, दोन्ही साईडला पण तुम्हाला तिकीट काउंटर पाहायला मिळेल. आणि चला जाऊया, एंट्री करूया. तर मित्रांनो फायनल एंट्री केली आहे. तिकीट काउंटरमधून डायरेक्ट तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत आणि तिथून आतमध्ये येऊन आपल्याला बॅग चेकिंग एक झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हा आहे एंट्रन्स. आणि स्ट्रेट एंट्रन्सच्या इकडं आल्यानंतर तुम्हाला एक छोटा भीमवाला स्टॅच्यू दिसतो आणि त्या साईडला बसायला वगैरे जागा मोठी केलेली आहे. आणि या राईट साईडला तुम्हाला फूड कोर्ट आहे. सो फूड कोर्टमध्ये तुम्हाला भरपूर काही व्हरायटी खायला भेटतील. सो बघूया एक एक. इकडं तुम्हाला राईट साईडला टॉयलेट वगैरे आहे या साईडला आणि इकडं 3-4 राईड्स आहेत. सो बघूया, कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. इकडं एक छोटा भीम. सो फोटोसाठी मस्त असं केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो आलेलो आहोत छोटा भीमवाला स्टॅच्यू बघून इकडं. तर इकडं वंडर स्पार्कचा पूर्ण नकाशा आहे, पाहू शकता तुम्ही. आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे इकडं सर्व लिहिलेलं आहे आणि त्याचा डॉट पॉईंट पण लिहिलेला आहे. सो रेल्वे स्टेशन, 7 वंडर्स, ॲडव्हेंचर राईड, जॉगिंग, सायकलिंग ट्रॅक. मित्रांनो तर सरळ आलेलो आहोत आणि आपल्याला इकडं 7:15 एक लेझर शो पाहायला मिळणार आहे. तो तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, हा बघा, हाच तो लेझर शो असणार आहे. इथूनच ते फवारे उडणार आहेत आणि एक भारी असा जल्लोष होणार आहे. आणि त्या साईडला सिटिंग एरिया पण बनवलेला आहे, तिथं पण फोटोशूट वगैरे करू शकता. आता बघूया, इकडे एक कारंजाही छोटा पाहायला मिळतो, तिकडे जाऊया. एनक्ष हाय कर मंडळी. तिथूनच लेफ्ट साईडने जसं आलो इथे एक छोटा स्ट्रॉबेरी आहे, बसायला मस्त असं बनवलेलं आहे. स्ट्रॉबेरी शेप बनवला आहे लॉनवर आणि नक्ष आय थिंक गेलेलं आहे आतमध्ये. हा बघा, मस्त असं सिटिंग अरेंजमेंट केली बाहेरून, एकदम स्ट्रॉबेरी टाईप. नक्ष. तर मित्रांनो लेफ्ट साईडला आलेलो आहोत आणि पूर्ण या साईडला तुम्हाला पाहू शकता मस्त असा फाउंटेन आहे. 2 हँडमध्ये बॉल ठेवलेला आहे आणि मधून फाउंटेन आहे, एक नंबर. सगळी पब्लिक इकडंच बसलेली आहे. तर मित्रांनो पाहू शकता फाउंटेन एक नंबर. हा बघा, मित्रांनो एक नंबर वाटतं, फोटोशूटसाठी भारी आहे. मित्रांनो ट्रेन पण आलेली आहे, हे बघा. मित्रांनो हँडवाला फाउंटेन होता, तिथूनच आलेलो, तिथूनच ट्रेन जाते, ही बघा. आणि या साईडला राईडला तुम्हाला टॉयलेटची म्हणजे तुम्हाला बाथरूम्स पण आहेत. सो आणि नंतर इकडं तुम्हाला डायरेक्टली एरिया आहे जो पूर्ण ऑक्युपाईड केलं आहे. सगळं वॉटर स्लाईड वगैरे पाहायला मिळतील. चला तर जाऊया, त्या साईडला भरपूर क्राऊड दिसतो आपल्याला.
मित्रांनो, जसं आपण एंट्रन्स करतो तिकडून राईट साईडने आपल्याला इकडे यायला आहे 7 वंडर्स दाखवलेले आहेत आणि या साईडला पूर्ण आहे रेलसाठी लागलेली आहे आणि इकडे आहेत तुम्हाला 7 वंडर. सो 7 वंडरमधले काय काय प्लेसेस आहेत ते डायरेक्टली मॅपमध्ये इथं नकाशामध्ये दाखवले आहे, ज्याच्यामध्ये इंडियामधला ताजमहल, ग्रेट वॉल ऑफ चायना असे एक एक पाहायला मिळणार आहेत. सो जाऊया बघूया कोणते कोणते वंडर्स दाखवलेले आहेत 7 वंडर्स. तर पहिलाच आहे माक्सू पिक्सू. हा बघा, तुम्ही पाहू शकता माक्सू पिक्सू मस्त असं दाखवलं आहे, ओल्ड पीक म्हणून दाखवलं आहे. सो मित्रांनो, फर्स्ट वन आपल्याला पाहून झालेला आहे आणि सेकंड वन आहे चिचेन इस्ता. हा पाहू शकता मेक्सिकोमधला आहे आणि असा दिसतोय स्टॅच्यू. ह्याला लायटिंग पण आहे, नंतर नाईटला लायटिंग्स वगैरे चालू होतील. हा झाला सेकंड वन. आता आपण जाणार आहोत थर्ड वन आहे. थर्ड वन पाहू शकता तुम्ही, क्लोसियम. हे इटलीमधलं रोम शहराचं क्लोसियम तुम्ही पाहू शकता कसं दिसतंय. हे बघा मस्त असं केलं आहे. चौथा आहे क्रिस्तो रेदोनतोर. हा पाहू शकता जिनोरो ब्राझीलमधला स्टॅच्यू. मित्रांनो, फिफ्थ वन आहे. हा पाहू शकता पेट्रा म्हणून आहे, ग्रीकमधला आहे. तुम्ही पाहू शकता डेकोरेशन. सावा आहे चिंची भिंत, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हा शेवटचा आहे जो इंडियामधला आहे ताजमहल, पाहू शकता तुम्ही. मंडळी, ही बघा स्लाईड चालू झालेली आहे. एक स्लाईड पहिलीच दाखवतो कसली आहे बघा. स्वतःहून सर्कल पण फिरते, प्लस खालतीवरती अप डाऊन पण आहे. मंडळी, तुम्हाला पाहिजे ती टॉय ट्रेन, आकाशपालना जे पण आहे त्याचा रेट तुम्ही पाहू शकता. वयोमर्यादा इथं लिहिलेली आहे. आकाशपालना, बंपर कार, हेलिकॉप्टर सर्व काही आहे. आणि या साईडला आहे तिकीट काउंटर, तिथून तिकीट काढायचं आहे. तिकीट किती काय असणार आहे चला जाऊन चेक करून पाहूया. राईट पाहता उबदार कोस्टर. हे बघा, पाहू शकता राईडचा सर्वच तिकीट सेम असणार आहे. कुठली राईड असणार आहे काय मेन्शन नाही. सो डायरेक्टली कोणती पण राईड तुम्ही घेऊ शकता, टेन्शन नाही. तर मित्रांनो, 1-2 राईड आपण ऑलरेडी बघितल्यात आणि टॉय ट्रेन आहे. टॉय ट्रेनचे फक्त 1000 तिकीट असतात. 1000 तिकीटच्या वरचे तिकीट तुम्हाला भेटणार नाही. सो कॅन्सल होतात टॉय ट्रेनचे. आणि 7चा शो, लेझर शो 7:15ला चालू होतो नेहमीप्रमाणे. आणि तुम्ही प्रोजेक्टर पाहू शकता, त्या साईडला एक प्रोजेक्टर आहे, या साईडला मिडलला हा प्रोजेक्टर असणार आहे लेझर शोसाठी आणि त्या साईडला एक लेझर शोसाठी प्रोजेक्टर असणार आहे. सो सलग 3 प्रोजेक्टर असणार आहे. आणि इथं आहे पूर्ण कारंजा आणि सर्व जण पब्लिक आहे ती त्या साईडला गॅलरीमध्ये बसलेली आहे. सर्व पर्यटकांना सूचना आहेत. वॉटर फाउंटन पहिला शो सुरू झालेला आहे. वॉटर फाउंटन पहिला शो सुरू हो चुका है.
ध्यान दें, टॉय ट्रेन और सभी हाईटेक राइड्स का टिकट काउंटर बंद हो चुका है। आपको वंडर्स पार्क में सिर्फ वाटर फाउंटेन और लेजर शो ये भी अवेलेबल रहेगा। मित्रांनो पाहू शकता स्काय स्विंगर आहे आणि वर चाललाय. मित्रांनो कसला वर गेलाय बघा. हा बघा एक नंबर. बहुतेक टॉप लेवल.
कसला आहे गेलाय बघा. ते बघ पाणी बघ पाणी ये. गेला बघा 3च्या 3 फवारे. ओ एक नंबर. Kasilah nak jual, nah, dia buat ni. हँड फाउंटेन पाहू शकता, मस्त असा नाईटला वाटतोय बघा. मित्रांनो आतमध्ये आहेत बंपर कार. हे बघा डायरेक्ट ठोकायच्या. हे बघा मस्त एन्जॉयमेंट येते. 50 रुपये पर पर्सन आहे, फुल टू पैसा वसूल. पाहू शकता. हे बघा हँडल दिलेला आहे. हँडल फक्त फिरवायचा, गेअर नाही काय नाही. गेअर पण आहे, सॉरी गेअर नाही पण ॲक्सिलेटर आहे. सो खाली तुम्हाला दिसतोय राईट साईडला एक ॲक्सिलेटर आहे, त्याने बंपर कार डायरेक्टली ठोकायचं. तर कार टाईप आहेत पण खाली ते रबर लावलेत, तर रबर डायरेक्टली ठोकले जातात, त्याच्यामुळं बंपर पाहू शकता तुम्ही. तो बघा त्याने राईट साईड आहे पाय तो ह्याला ठेवलेला आहे ॲक्सिलेटरला. ह्या ताईव चालवतात ॲक्सिलेटरने बघा. ओ बॅक साईडने ठोकलेले आहे इकडं. आणि हे बघा थोडासा फर्स्ट टाईम असताना डिफरन्शिएट वाटते. मस्त गेम आहे. इकडं पाहू शकता ही एक राईड आहे, ही सेकंड राईड आहे, ही थर्ड राईड आहे आणि ही 4th वन आहे. आणि तिकडे एक 5th वन आहे, अजून एक ट्रेन टाईपची आहे, छोटीशी ट्रेन. आणि हा आकाशपालना. ॲक्च्युली आकाशपालनाचं घ्यायचं विसरलेलो आणि आता चाललो आहोत आकाशपालनाचंच बघूया. आणि इकडं छोट्या मुलांसाठी मस्त असं हेलिकॉप्टर टाईप आहे आणि हा वर जातो डायरेक्टली. मस्त आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा. आणि ऑलमोस्ट आता बंद होत येणार आहे, बिकॉज 9 वाजता बंद होतं. त्या साईडला एक आहे आणि त्या साईडला टोटल हे 3 इकडं आहेत. आणि इकडं आहे आकाशपालना. पाहू शकता किती मोठा आहे. हा बघा मित्रांनो आता आलो प्लेग्राऊंडला, म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठी किड्स प्लेग्राऊंड आहे. तुम्ही पाहू शकता. हा बघा हे गाडी टाईप बनवलं आहे. ॲक्च्युली इथून चढायचं आहे, चढून डायरेक्टली घसरगुंडी टाईप बनवलं आहे. हे बघा इथून चढल्यावर नंतर या साईडने आहे घसरगुंडी. सेम वे तो छोटा आहे. आणि इकडं नक्षची मजा काय बघवतच नाही. हा बघा नक्ष कंटिन्युअसली चाललं आहे. तर बघा मजा बघा.
जा पटकन जा पटकन जा पटकन जा. ये इकडची ये इकडची. थांबून आला बस. बस खाली बस बस बस. तर तुम्हाला इकडं हेक्झागोनल टाईप आहे मस्तपैकी. याच्यावर मुलांना चढायला म्हणजे हे हँगर ग्रिप टाईप आहे. याला पकडायचं आणि चढायचं. हे बघा दगडी आहे पाहू शकता तुम्ही, पण मस्त आहे. ग्रिप टाकून वर चढायचं. हा बघा लांबून दाखवतो. आणि इकडं पाहू शकता तुम्ही रोपवे टाईप आहे. इन द सेन्स लाकूडचं आहे, त्याच्यावर पाय टाकून चालायचं. मुलांसाठी मस्त असा आउटडोअर आहे. हा पाहू शकता. हे बघा 3 जण येतात. आणि या साईडला रोप पण आहे. रोपवर चढायला आहे. प्लस हे बघा हँगल टाईप आहे. हँगल टाईप दोन्ही याच्यात उभे राहू शकतो. उभे म्हणजे असे पुलअप्स मारू शकतो. आणि प्लस इकडं दांडी पण आहेत. सो किड्स प्लेग्राऊंड हा एवढाच आहे. हा 4-5 आयटम ठेवलेले आहेत किड्ससाठी. आणि नक्षी हाऊस संपतच नाही. हे बघा छोटा आहे. मित्रांनो पाहू शकता ही एक मोठी घसरगुंडी आहे. तिकडून चढायचं आहे. आणि बघा किती मोठी आहे बघा. त्याच्या डबल होईल. आणि या साईडला पुन्हा हे काय आहे हे बघा. हा प्लेग्राऊंड भारी आहे. थोडं डोकं वापरून चालायला लागेल. हे बघा पाहू शकता. तिथून चढायचं आहे. तिथून चढून त्याच्यावर प्रत्येकावर पाय ठेवत उभं राहून जायचं आहे. हे बघा उभं राहायला बसला. नंतर इकडं बसायचं आहे. नंतर या रोपवर बसायचं आहे. नंतर हे बघा इकडून जाण्यासाठी असं चाललं आहे. दीदी इकडं चाललेली आहे तुम्ही पाहू शकता. दीदीने ऑलमोस्ट पार केलेला आहे. दीदी विनर आहे. हे बघा. आणि इथं खाचे दिले आहेत. खाचेतून यायचं खाली किंवा तिकडून पण येऊ शकतो. 2 वे आहेत. इकडं पण तुम्हाला झोपाले वगैरे खूप आहेत. इकडं पण आहे प्लेग्राऊंड मस्त आहे. हे बघा हे पण आहे. प्लस छोट्या मुलांसाठी उभी चढाई करण्यासाठी बघ रोपवे थ्रू चढायचं. म्हणजे रोप लावलेले आहेत त्याच्यावर हुंदका देत चढायचं. आता दुसरं एक ट्रायमवरती वर जायचं. आणि इकडं लास्ट शेवटवन आहे. ऑलमोस्ट मस्त आहे किड्ससाठी. एकदम किड्ससाठी टेन्शनच नाही. आणि हे बघा झोपाला आहे. 4-5 झोपाले आहेत. पंचकोन आहेत डायरेक्ट. आणि इकडं नक्ष तर फुल मजा. नक्षी फुल नॉन मजा आहे. हा बघ किती मजा करतोय. मित्रांनो इकडं तुम्हाला लेक व्ह्यू आहे. लेक व्ह्यू आणि इकडून तुम्हाला पगोडा टेम्पल डायरेक्टली दिसतोय. हा बघा पाहू शकता. हा बघा किती क्लिअर दिसतोय बघा लाईट. हा पगोडा टेम्पल आहे. आणि हा पूर्ण प्लेग्राऊंड एरिया आहे किड्ससाठी. भरपूर असा एरिया ऑक्युपाईड केला आहे. आणि खूप काही गोष्टी इकडं आहेत. सो स्पेशली किड्ससाठी प्लेग्राऊंड 1 नंबर आहे.
तर मित्रांनो फायनली लेझर शो झालेले आहेत. ऑलमोस्ट 3 लेझर शो त्यांनी केलेले आहेत. एक 7:15ला होतो, मी सांगतो टाईम तुम्हाला, एक 7:15ला होतो, एक 8पर्यंत होतो आणि एक 8:30ला चालू करतात. सो 3 सलग त्यांनी लेझर शो केले आणि लेझर शो एक नंबर वाटले. वंडर पार्कला आलो आणि लेझर शो बघितला नाही तर काहीच फायदा नाही. सो येताना लेझर शो बघूनच जा 7 ते 9 या पिरियडमध्ये. सो येताना लेट आला तरी चालेल, 7 किंवा 6:30पर्यंत आला तरी चालेल. 3 वाजता ओपन होतो, 9 वाजता हा क्लोज होतो. सो चला जाऊया डायरेक्ट थेट आपण बाहेर. एक फॅमिली पण भेटली. आपको कैसा लगा लेझर शो? हे छोटू हाय हाय हाय. तुला कसं वाटला लेझर शो? छान वाटलं. छान वाटला, मस्त होता. तिन्ही बघितलेस का एकच बघितलास? तिन्ही बघितले. तिन्ही बघितले. ओके ओके. चल मग कुठला तू? मी नवी मुंबई. नवी मुंबई. मी पण नवी मुंबई. खारघर का? ओके. तुम्ही सगळीच खारघरची? ओके चालेल. चला थँक्यू. हां हे दादू बाय बाय कर. बाय. मित्रांनो इकडं पाहू शकता स्वॉर्ड आहे मस्तपैकी. 100 रुपयाला एक स्वॉर्ड आहे, प्लस सायकल पण आहे लाईटवाली, ती पण 100 रुपयाला. आणि बलून्स आहे तिकडं. अजून भिंगरी आहे, ही बघा भिंगरी पाहू शकता 50 रुपयाला आहे. हा कसा दिलाय? 100 रुपयाला एक. कमी होईल की नाही? याची पण 100 रुपये आहे, त्याची पण 100 रुपये. सायकल पण 100 रुपयाच आहे ना? इकडं 2-3 आयटम 100 रुपये आहे. तिकडं बलून आहे, बलून पण आय थिंक 50-60 आहे. बघू शकता मित्रांनो म्हातारीचे केस. कलरपूरमध्ये कॅन्डी आहे. कैसा आहे कॅन्डी हो? 20 रुपये. ओके थँक्यू. हां ओके ओके थँक्यू. 50ला 3 आहे पाहू शकता. कलरमध्ये कॅन्डी आहे हे बघा. सो फायनली मित्रांनो पूर्ण ब्लॉग झालेला आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. भेटूया नवीन एका व्हिडिओत. आणि हा दादूच बघ भिंगरी उडवते. हे बघा भिंगरी गेली बघा, एक नंबर. आणि आता पकडायला जाईल. आणि ऑलमोस्ट आता पब्लिक निघणार आहे इकडून, बिकॉज 9 वाजलेले आहेत आणि 9ला पूर्ण वंडर्स पार्क क्लोज होणार आहे. सो ऑलमोस्ट सर्व पब्लिक बाहेर आलेली आहे. चला थँक्यू.